कोरोना महामारीमुळे अनेक व्यवसाय ठप्प पडलेले आहे. त्याचाच परिणाम खासगी वाहतूक सेवांवर होत आहे. त्यामध्ये स्कूल बस चालकांना उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे. यामध्ये केंद्र सरकार देशाची आणि राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली असताना संसद भवनाचे 971 कोटीचे बांधकाम करत आहे. हे बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. आपल्या देशाला संसद भवनाची गरज नाही, पण त्यावर होणाऱ्या 971 कोटीच्या खर्चाची गरज आहे. कारण आम्ही महाराष्ट्रातील स्कूल बस चालक मालक असून आज आमच्या घरात खायला अन्न नाही, हाताला काम नाही, अशा परिस्थितीत घर चालवणे कठीण झाले आहे. आमचे वाहन एकाच जागेवर उभे आहे. अशा परिस्थितीत स्कूल बस चालक मालकाला पोटभर अन्न व हाताला कामाची गरज आहे. संसद भवनाची नाही म्हणून तात्काळ संसद भवनाचे काम थांबवण्यात यावे, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करू. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास आत्मदहनाचा इशारा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. वादळ महाराष्ट्र राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेतर्फे आज तारीख 15ला माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिले. निवेदनाचा विषय असा होता का आज आमच्यावर मार्च महिन्यापासून उपासमारी आलेली आहे. आम्ही वारंवार निवेदनं दिले, आम्ही अन्नत्याग केलेला आहे, आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं आहे, ताटवाटी आंदोलन केलं आहे. अद्यापही झोपलेल्या शासनाला अद्यापही जाग आली नाही आहे आणि केंद्र सरकारने 971 कोटीचं प्रोजेक्ट सुरू केलं संसद भवनाचं. मला एक विचारणं का काय गरज आहे 971 कोटीची संसद भवनाची? तुम्हाला तुमचे जे काही कार्यक्रम करायचे तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेत बसून करा ना. आमदार खासदार एवढे खालचे पडले नाही आहे की आज ते 971 कोटी तुम्ही आमच्या उदरनिर्वाहासाठी यूज करा, वापर करा. आमच्या मुलाबालाचं उदरनिर्वाहावर आमचं पोट पाणी सुरू होईल. आणि जिल्हाधिकारी साहेबांना आम्हाला सांगितलं की आम्हाला या 2-4 दिवसात रोडवर चढण्याची मुभा द्यावी, अन्यथा आम्ही आमच्या पूर्ण स्कूल बसेस माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयात जमा करू. आधी हेही जर त्यांनी मान्य नाही केलं, इथून 7 ते 8 दिवसानंतर मी प्रदेश अध्यक्ष अतुल कोण मी स्वतः इथं येऊन आत्मदहन करेन. जय शिवराय. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.